तर हाय मित्रांनो, ताईंनो दादांनो आपल्याला गिफ्ट आलेलं आहे. एका दादांनी गिफ्ट दिले रोहन आर्यनसाठी. त्याने बॅग पाठवली, स्कूल बॅग. बघा अशी खूप छान आहे बरं काय, खूप मस्त आवडल्या ना तुम्हाला? खरं कोणाला कोणती आवडली म्हणजे कोणती घेणार आहे? हे तुझी आहे का आणि हे आर्यनची? तुझ्याकडे गेल्या वर्षी अशाच रंगाची होती ना, म्हणून या वर्षी रंग चेंज करतोय वाटते. तुझी अशीच होती केशव. हे आर्यनची आणि रोहनची. त्रिशासाठी पण बॅग आहे ती अंगणवाडीची. चमच्या. तर तुमच्या वहिनी बोलणार आहे तू व्हिडिओ मध्ये. तिला का नाही स्वयंपाक करायचा आहे, मला कामाला जायचंय ना, त्यामुळे ती डबा तयार करते. तर इथून पुढं पण आमचे रोजच व्हिडिओ येते. तुमच्या सर्वांच्या एवढ्या चांगल्या कमेंट आल्या ना, त्या कमेंट बघून मी कधी व्हिडिओ बंद करेल असं नाहीच, कधीच नाही करणार. एवढं प्रेम तुमचं माझ्यावरती असलेलं खरं मन भरून आलं माझं त्या कमेंट बघून. एवढ्या चांगल्या कमेंट होत्या. खूप अति काही वाईट होते ना त्यामध्ये, समजा काही तो असतात बघा, जळणारे पाळणारे असतातच कुठं पण, आणि ते आपल्या जवळचेच असतात. बाहेरचं कोण कोणावरती जळत बसत नाही. बाहेरचं कोणी पण चांगलंच बोलत असतात, मग ते आहेत ना जवळचे, त्यांचं काय आपण इग्नोर मारू. पण माझ्या कितीतरी ताईंच्या दादांच्या कमेंट आल्या की दादा तू व्हिडिओ वगैरे बंद करायचा नाही, आम्हाला तुझे व्हिडिओ रोज बघायचं. आणि मागच्या व्हिडिओत पण मी बोललो, त्या व्हिडिओमध्ये कसा व्हिडिओ खूप मोठा होत गेलेला, तर मी लास्टला बोललोय, लास्ट पर्यंत कोणी बघितलं नसेल तर या व्हिडिओमध्ये देखील मी म्हणतो, ज्यांना पण कोणाला यायचं असेल त्यांनी नक्कीच या आपल्या घरी. आपलं हे घर आपलंच आहे, तुमचं. समजा तुम्ही एवढा जीव लावताय ताईंनो मला, मग तुम्हाला भावाच्या घरी यायला काहीच अडचण नाही, बिंदास्त या. तुम्हाला ज्वारीची भाकर आवडते तुमच्या वहिनीच्या हाताची, तर तुम्ही बिंदास्त येऊन 2 दिवस तर सुट्टी नाही पण परत जाण्याची, तेवढं मात्र लक्षात ठेवा. 2-3 दिवस वेळ काढूनच यावं लागेल. तर हे रोहन आर्यनसाठी स्कूल बॅग पाठवल्या दादांनी एका, आणि त्यांनी म्हणलंय की माझं नाव नको सांगू, त्यामुळे मी त्यांचं नाव नाही सांगत कोणी पाठवले ते. पण बॅगा मला पण खूप आवडल्या बरं काय. आणि त्यांनी अजून असं म्हणलेलं की त्यांना ना घाई गडबडीत घेतल्या त्या बॅगा, त्यांना असा जास्त हे नाही भेटलेला वेळ बॅग चूज करण्यासाठी, तर त्यांनी गडबडीत घेऊन हे पाठवलेलं. आणि याच्या सोबतच त्यांचं खूप सारं प्रेम देखील पाठवलेलं. आवडल्या आम्हाला, खरं खूप आवडल्या, खूप म्हणजे खूपच आवडली ना. खुश आहेत ना? अरे बोलत जावा की थँक्यू काका, आम्हाला तुम्ही हे गिफ्ट पाठवलं असं म्हणून. थँक्यू काका. थँक्यू काका, हे गिफ्ट टाकल. बारके आहे तो, समजून घ्या, असं नाही म्हणायचं राहिले, म्हणजे असं म्हणायचं थँक्यू काका तुम्ही आम्हाला बॅग पाठवून दिली. आम्हाला शाळेत न्यायला बॅग होईल ना, असं म्हणजे होणार नाही का आता तुम्हाला दप्तर टाकायला. तर आज वार सोमवार, आजपासून शाळा सुरू होणार आहे, मग लगेच काही विद्यार्थी नसतील तरी पण तुम्ही जाणार आहेत वाटतं ना आज? मराठीत शिक्षक नसल वापस येणार. हा, तो म्हणतोय शिक्षक नसले शाळेवर, शिक्षक तर असतीलच येड्या. शिक्षक आता आज शाळा सुरू होते म्हणजे पुस्तक वगैरे देतात करतात, जायचं त्यांनी पुस्तक वगैरे दिलं की तुमचं अभ्यास पुढचं सुरू होतंय. समजलं काय? तुला आता लय पुस्तक भेटतात, 6-7 पुस्तकं, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान, 7-8 विषय असतात. खूप अभ्यास करावा लागतंय, करत जा. नाव चेंज करून टाकायचं काय आपण, तू आर्यन बन, हा रोहन बनतोय, म्हणजे हा 5वीत जाईल, तू 3रीत नको. मी पण कसं सरांना बोललेलो माग 1-2 वर्षापूर्वी, त्याला डबल बसवा म्हणलं, याच्याच वर्गात बसवा म्हणलं. सर बोलले नाही तसं नावच नाही आणतायत. मी पण विचार केला काय होईल ते होईल म्हणलं, कुठं सगळेच हुशार असतात, असू द्या म्हणलं, त्याला हाय तर हाय, त्याचे मित्र बनलेले असतात करतात, मग त्याला कसं सोडू पण नाही वाटणार ना त्यांची मैत्री. पण ती माझी बहिणीची पोरगी कीर्ती, ती पण तिच्याच वर्गात आहे, मग तिला करमणार नाही त्यांची जोड आहे लहानपणापासून, त्यामुळं राहू द्या, जे होईल ते होईल. त्रिशा पण आली बघा, तिची पण बॅग दाखवतो तुम्हाला.
हे आमच्या त्रिशाची बॅग. अंगणवाडीत जाणार आहे का नाही तू? तिला पाटी पण आणलेल्या आहे त्रिशाला. त्रिशा 1 2 म्हण ग. 1 2 बोल ना त्रिशा. हा बोल की मग. 1 थांबा ती तुम्हाला 1 2 म्हणून दाखवली. हा 1 अशी अशी करायची ग. तिकडे दाखव की आत्याला. आत्या बघते ग. त्यो नाही ती तिचं खरं करते. नाही ऐकलं तिचं आपण तर ती मग रडायला लागते. त्यामुळे आम्हाला वाटते भीती. तर दादा तुम्ही आम्हाला आमच्या लेकरासाठी बाबा बॅगा दिल्या. ईश्वर तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही. देवाकडे आमचं मागणं आहे की तुम्ही बाबा पोरांना खुश केलं, बॅगा पाठवल्या आणि पोर पण खुश झाले. मला पण कुठेतरी मदत भेटली तुमची की बाबा हे मला घ्यावंच लागलं असतं ना. आणि सध्याला कसं आहे आमच्याकडं पाऊस आणि पाणी सततच असते. त्यामुळं ना काम ना धंदा, बाया पण घरीच, गडी पण घरीच सगळं. त्यामुळं कसं की खूप तंगाई चालूच असते. त्यात तुमची अशी एक मदत भेटली. ईश्वर तुम्हाला जसं फुलाची पाकळी तुम्ही आम्हाला मदत केली, देव पण तुम्हाला खूप काही देईल. मला पण खूप आवडल्या बॅगा ह्या. ती माझी सॅक सारखी आहे तिला काही भली मोठी. तुला वजन नाही का हे होणार? पण तुला तुझ्या पाठीवर टाक बरं, मोठी होईल की काय तुला. पण तेवढी लागतीस, तू 5वीला आहे म्हणलं. कारण पुस्तकं तेवढे असतातच. तुझी हाईट बारकी आहे र रोहन. आलं का? जमलं की दाखव त्या दादांना बघू दे. ते काका पलीकडे तोंड कर. हे बघा नटला, खुश झाला. आणि तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो, कळत न कळत मी जरा जास्तच बोलतोय. त्या बोलण्यात एखादा शब्द बाबा काहीतरी निघून गेला, चुकला माकला, तर तुमचा भाऊ, मोठा भाऊ समजा, लहान भाऊ समजा, भाऊ समजून माफ करत जावा. अरे काय प्रॉब्लेम? वया पण आणल्या त्यांना, अजून शाळेवरती पण देत असतात त्यांना, पुस्तकं भेटतात तिथंच. असू दे की र कलर त्याला. आणि तुला मी तरी पण नवीन आणलंय ना आर्यन, लास्टलाच ती नवीच असेल ना. मग तू हे लपवून ठेव आणि तीच वापर सुरुवातीला, आणि नंतर काढ. तुझ्याकडं कशी आहे रे पहिली? मराठीत सांग. फाटली येते अशी मराठीत बोलायचं. तू मराठी शाळेत मराठी नाही का बोलत रो? शिक्षण सगळं मराठीतच आहे. आता काहींना असं वाटेल, मी त्यांना सतत म्हणतो मराठीत बोल, म्हणजे त्यांना काही दुसरीच भाषा जमते की काय, शाळेत पण काही दुसऱ्याच भाषेत शिकवलं जातं की काय. नाही, मराठीच असते. मला किती तर जमायचं तेवढ्या या वयात. आर्यनचं ठीक आहे, 3रीला आहे तो, तरी पण आर्यनला पण आलं पाहिजे. आता मला येते कुठं मध्ये अडकतोस. आणि त्यांचं बोलणं मग ते आरतुरं बोलण्यासारखं पण येतं की ते तो दरवाजा उडगा असा. भारी आहे ना. काकाला थँक्यू म्हण. आपलं मन आहे साफ. आपल्याला असं कोणी पाठवलं तर ते लपून नाही ठेवू वाटत. पण त्यांच्या अटी असा असत्या की नको बाबा, आम्हाला शो अप करायचं नाही, जगाला दाखवायचं नाहीये की आम्ही हेच दिलं आणि तेच दिलं. त्यामुळे त्यांनी मला असं म्हणलं की आमचं तू नाव वगैरे काही घेऊन पण नको, व्हिडिओ काढू पण नको. तरी पण मी व्हिडिओ काढतोय की बाबा मला हे त्यांनी दिलं. इंग्लिश होईल म्हणजे कसली रेषावाली आणता येईल ना? नाही आणाय पण आणता येईल. इंग्लिश ABCD येतंय रोज? ABCD तुला येते ABCD? सांग बरं. बोल की ABCD बोलून दाखव. मग बोलून दाखव की ABCD. हा अरे ABCD बोल ना. अरे दप्तर असू दे पण ABCD बोल की. हा बरं, जेवढं येते तेवढं बोल. ABCD FGH IJK LMNOP QRS
बरोबर. XYZ येतंय की, कुठे चुकलं नाही की, फक्त एकाच ठिकाणी एक अडकलेला काही तर येतंय की, कोण म्हणलं नाही. अरे पाडे पिढे आहेत ना सगळं लक्षात. किती पर्यंतचे लक्षात आहे? 13 पर्यंत. 13चा म्हण बरं. 13 13 13 13 चौक 52 13 5 65 13 7 78 30 7 91 30 8 104 117 130. 6चा म्हण बरं. 6 1 6 7 12 7 18 24 7 30 6 7 30 6 49 6 8 4 54 9चा म्हण बरं. 9 9 9 18 9 30 27 9 34 9 45 9 54 9 7 9 7 3 9 8 91 मी चुकलं की काय. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 9 5 40 9 5 60 7 डबल सुरुवाती असं नेट मध्ये. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 54 9 4 36 9 4 36 9 55 9 54 9 37 9 8 72 9 9 9. बरोबर. नाही मला वाटलं मीच चुकलंय की काय. परत बघ तू अडकायला आले म्हणजे तू विसरत चाललाय. डबल हे करावं लागेल तुला आता. काय दुसरी नाही रे, रिव्हिजन करावी लागेल म्हणजे डबल डबल पाठ. हा आता पाठचं डबल करतो भेटूच. तेच रे, नजर मारायची डबल असं. सॉरी बरं का, व्हिडिओ खूपच लांबला. आम्ही आमच्याच गप्पीत व्यस्त आणि इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघावा लागला. तर परत एकदा दादा थँक्यू, तुम्ही लेकरांना बॅग वगैरे दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटू परत एका नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.